कटिया आपण ज्यावेळी सुरुवात करू, सिंपल याचा जो काही इंटरफेस आहे तो बऱ्यापैकी ऑटोकॅड सारखाच आहे किंवा त्या टाईपचाच आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला टूल्स तुम्हाला मिळतील, मेनू बार तुम्हाला याच्यामध्ये इथे अवेलेबल असेल, काही टूल टिप्स याच्यामध्ये इथे अवेलेबल असतील, असाच एक इंटरफेस तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो. ज्या वेळेला तुम्ही कटिया सुरुवात करता, कटिया सुरू केल्यानंतर एक पहिली फाईल आपण क्लोज करूया. ओके, फक्त फाईल आपण क्लोज करतो, बाकी काही नाही. फाईल क्लोज केल्यानंतर मी स्टार्टला येतो. स्टार्ट हा एक मेनू तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. याच्यामध्ये असे व्हेरियस टाईप्सचे इथे काही मॉड्यूल्स याच्यामध्ये दाखवल्याकडे आहे. त्यापैकी मेकॅनिकल डिझाईनमधून आपण स्केचर हा एक भाग आपण इथं लक्षात घेतोय. स्केचर हा एक मॉड्यूल आपण इथं लक्षात घेतोय. मी स्केचरला क्लिक करतो. स्केचरला क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही त्या पार्टला आत्ताच इथून नाव स्पेसिफाय करू शकता किंवा पुढे जाऊन केला तरी सुद्धा चालू शकेल. हा डायलॉग बॉक्स जर सारखा सारखा दाखवायचा नसेल तर आपण डू नॉट शो दिस डायलॉग बॉक्स ॲट स्टार्टअप हे पण आपण ऑन करू. म्हणजे प्रत्येक वेळेला पुन्हा पुन्हा हा डायलॉग बॉक्स आपल्याला इथे मिळणार नाही. ओकेला क्लिक करतो. दॅट्स इट. ज्या वेळेला तुम्ही स्केचर सिलेक्ट केलेले, स्केचर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला स्केच तयार करायचं आहे. स्केच तयार करताना आपण 2D एन्व्हायरमेंट आपण स्केच तयार करतो. 2D एन्व्हायरमेंट स्केच तयार करण्यासाठी आपल्याला लागतात 2 ॲक्सिस, म्हणजेच एक प्लेन आपल्याला लागतो. इथं समोर आपल्याला 3 प्लेन आपल्याला याच्यामध्ये दिसतात. पैकी कोणताही एक प्लेन तुम्ही याच्यामध्ये इथं सिलेक्ट करा. कोणताही एक प्लेन. तिथं त्या प्लेनवर तुम्ही माऊस न्या. तिथं तुम्हाला दाखवलं जाईल हा ZX प्लेन आहे किंवा दुसरा सिलेक्ट करतो हा YZ आहे किंवा हा XY पण तुम्ही घेऊ शकताय. इथून पण घ्या किंवा इथून पण तुम्ही या ब्राउझिंग ट्री मधून देखील तुम्ही एक प्लेन सिलेक्ट करू शकता. जो पाहिजे तो सिलेक्ट करा. दॅट्स इट. एक प्लेन तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. प्लेन घेतल्यानंतर तुम्ही इथे काही टूल्स तुम्हाला याच्यामध्ये इथं दाखवले जात आहेत. स्केच टूल्स आहेत किंवा आणखीन बाकीचे बरेचसे टूल्स तुम्हाला याच्यामध्ये इथं मिळत आहेत. ऑटोकॅड सारखी कमांड मात्र तुम्हाला याच्यामध्ये इथे मिळणार नाहीये, कारण कमांड हा जो काही भाग तुम्हाला याच्यामध्ये इथे मिळतो तो ऑटोकॅडला मिळतो, कटियाला मिळतो. कटियाला टूल्सचाच वापर करावा लागतो, टूलबारचाच वापर करावा लागतो. जे काही टूल्स तुम्हाला लागणार आहेत ते टूल्स तुम्ही इथून पण घेऊ शकता. सिंपल तर बाजूला काढून घ्या तरी सुद्धा चालेल. जे कुठले लागणारे टूल्स आहेत ते तुम्ही इथून पण असे घेऊ शकता. ओके, याला मी इथं सेट करून ठेवतो. मी वर इथं माऊस घेतो आणि वरून पुन्हा खाली मी असं त्याला ड्रॅग करू शकतो. ओके, जिकडे पाहिजे तिकडे तुम्ही घेऊ शकता. तसंच याला मी उचलून इथं ठेवतो आणि इथून मी त्याला पुन्हा असं खाली घेतो वरून. यालाही मी वर घेतो आणि वरून पुन्हा मी याला इथं असं खाली सेट करतो. कशासाठी? कारण त्या टूलबारची नावं आपल्याला माहिती झाली पाहिजे. कोणते टूल्स कशात आहेत ते याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकताय. याला सिंपल मी इथं ड्रॅग करून घेतो. तर सेटअप आपण याच्यामध्ये करून घेऊ शकतो. सध्याचे तुम्हाला एवढे 3 टूलबार्स तुम्हाला एवढे लागणार आहेत. स्केच टूल्स वगैरे सध्या तरी आपल्याला काही गरज नाही आहे या दोघांची. स्केच टूल्स आपण तात्पुरत्या स्वरूपासाठी ठेवूया, पण सध्या तरी याची एवढी फारशी गरज नाही लागणार आहे. ज्या वेळेला मी प्रोफाईल टूलबारचा वापर करताय, प्रोफाईल मी इथे घेतो. सिंपल तुम्हाला काय हवंय हे तुम्ही इथून लक्षात घेऊ शकाल. जिथं पाहिजे तिथे क्लिक करा. दॅट्स इट. कुठून कुठपर्यंत पाहिजे, कुठून कुठपर्यंत पाहिजे, कुठून कुठपर्यंत पाहिजे हे तुम्ही पाहू शकाल आणि एक जॉमेट्री तुम्ही तयार करू शकाल. जी काही जॉमेट्री तुम्ही तयार केलेली आहे तर VH हे जे काही तुम्हाला दाखवलं जात आहे हे कन्स्टंट्स याच्यामध्ये ते शो केले जातात. V म्हणजे व्हर्टिकल, ती लाईन कम्प्लिटली कशी आहे? व्हर्टिकल आहे. हॉरिझॉन्टल
ही लाईन हॉरिझॉन्टल आहे. असे काही कन्स्ट्रंट्स तुम्हाला याच्यामध्ये दाखवले जातात. ऑटोकॅडमध्ये पहिला आपण डायमेन्शन द्यायचो, कटिंगमध्ये आपल्याला नंतर डायमेन्शन द्यायचे. डायमेन्शन देताना तुम्ही कन्स्ट्रंटचा वापर करू शकता. कन्स्ट्रंटचा वापर करा, सिंपल एक डायमेन्शन तुम्ही देऊ शकाल. परत एकदा क्लिक करा, पुन्हा दुसरं डायमेन्शन देऊ शकाल. किंवा त्याच्याऐवजी तुम्ही इथेही 2 वेळा क्लिक करू शकाल, कंटिन्यू डबल क्लिक. आणि आता तुम्हाला जेवढे डायमेन्शन द्यायचे तेवढे डायमेन्शन तुम्ही याच्यामध्ये शो करू शकाल. मी पुन्हा एकदा खाली डायमेन्शन देतो. ज्यावेळेला मी खाली देखील डायमेन्शन इथे देईन त्यावेळेला तो ऑब्जेक्ट पिंक कलरचा होतो. पिंक कलरचं काय होतोय, कारण तो एक रेक्टँगल आहे की ज्या रेक्टँगलला आपण 2 डायमेन्शन ऑलरेडी स्पेसिफाय केले होते. तिसरं डायमेन्शन हे एक्झॅक्टली इक्वल टू फर्स्ट डायमेन्शन असेल. त्याच्यामुळं आपण इथं एक्स्ट्रा डायमेन्शन देऊ शकत नाही. थोडक्यात जे काही डायमेन्शन आपण प्रोव्हाइड केलेलं आहे ते डायमेन्शन ओव्हरहेड होते. त्याच्यामुळे आपण ते डायमेन्शन इथं स्पेसिफाय करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं काय तर एक्स्ट्रा डायमेन्शन्स द्यायचे नाही. एक्स्ट्रा डायमेन्शन द्यायचे नाहीत. कोणत्याही टूलमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, हा आता ऍक्टिव्ह आहे, जर बाहेर पडायचं असेल तर 2 वेळा एस्केप तुम्हाला बटन प्रेस करावं लागेल. एकदा एस्केप करून चालणार नाही. मी याला क्लिक करतो आणि डिलीट बटन जरी प्रेस केला तरी तो ऑब्जेक्ट डिलीट होईल. डायमेन्शन देताना तुम्ही ऍक्सिस पासूनचं पण डायमेन्शन प्रोव्हाइड करू शकता. असं काय कन्स्ट्रंटला येतो आणि इथून देखील मी एक डायमेन्शन याच्यानंतर स्पेसिफाय करतो. म्हणजे ऑब्जेक्टचा कलर कसा झाला, ग्रीन झाला. पहिला होता तो व्हाईट होता. व्हाईट म्हणजे जी काही जॉमेट्री आपण तयार केलेली आहे त्या जॉमेट्रीला कन्स्ट्रंट्स अजून अप्लाय केलेले नाहीये. ज्या वेळेला तो पिंक होतो म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की ऑब्जेक्ट कन्स्ट्रंट्स ओव्हर झालेले किंवा काहीतरी चुकलेलं आहे. पिंक पण होतो किंवा ब्लॅक पण होतो. आणि ग्रीन होतो त्या अर्थी तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला कन्स्ट्रंट्स फुल्ली अप्लाय केलेले, म्हणजेच तो ऑब्जेक्ट कम्प्लिटली लॉक झालेला आहे. तो ऑब्जेक्ट आता मूव्ह केला जाऊ शकत नाही. ज्यावेळेला तुम्ही एखादा ऑब्जेक्ट घेताय, ओके, मी रेक्टँगल येतो डिरेक्टली, दॅट्स इट. हा ऑब्जेक्ट मी मूव्ह करू शकतोय. लक्षात घ्या, हा ऑब्जेक्ट मी मूव्ह करू शकतोय, ओके. पण हा ऑब्जेक्ट मी मूव्ह करू शकत नाही कारण याला आपण डायमेन्शन्स डिफाईन केलेले फ्रॉम ऍक्सिस, ओके. ही एकच लाईन ग्रीन झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की हा ओ म्हणजे कोइन्सिडन्स, म्हणजे ही लाईन या लाईनला कोइन्साइड झाली आहे. ही वर किंवा खाली मूव्ह नाही होणार आहे, ओके. फक्त साईडलाच ती मूव्ह होईल कारण ती लाईन या लाईनला कोइन्साइड झाली आहे, कोलिनियर आहे. तुम्ही याला सिलेक्ट करून तुम्ही डिलीट केला तरी सुद्धा चालू शकेल. सिंपल जॉमेट्री आपल्याला तयार करायची आणि जॉमेट्रीला कन्स्ट्रंट्स डिफाईन करायचे. प्रोफाईल टूलबार आपण पाहिलेला आहे. रेक्टँगल टूलबार आपण इथे डिस्कस केलेला आहे. याला मी सिलेक्ट करून डिलीट करतो. रेक्टँगलचे काही टाइप्स आहेत. पहिला हा झाला, दुसरा हा ओरिएंटेड रेक्टँगल. सिंपल जिथं पाहिजे तिथे क्लिक करा. फर्स्ट एज डिफाईन करा. पहिला आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करत होतो, इथं एक स्लांट लाईन आपल्याला मिळेल आणि जी काही सेकंड लाईन आहे, सेकंड साईड आहे, ती साईड त्या स्लांट लाईनला परपेंडिक्युलर आहे. ऑब्जेक्टला जर का ग्रीन करायचं असेल तर सिंपल कन्स्ट्रेंट घेतो मी. याची लेंथ जी काय असेल ती डिफाईन करू शकतो आपण. याची लेंथ आपण डिफाईन करू शकतो आपण जी हवी आहे ती. आणि पुन्हा ही लाईन आणि जर ऍक्सिस पिक केला, ऍक्सिस आणि लाईन ही स्लांट आहे, ऍक्सिस पिक केल्यामुळं त्याला भेटेल तो अँगल. जर का ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स डिफाईन करायचं असेल तर तुम्ही तो पर्टिक्युलर पॉइंट पण डिफाईन करू शकताय. पॉइंटला क्लिक केला तरी सुद्धा चालेल. पॉइंटचे डायमेन्शन द्या. या पॉइंट पासून मी हे देखील डिफाईन करतो, ओके.
सिंपल. या पॉईंट पासून म्हणजे तो ऑब्जेक्ट कसा होईल, ग्रीन होईल, फुल्ली कन्स्ट्रेंट केला जाईल. डायमेन्शन चेंज करायचे असतील तर डबल क्लिक करा आणि डबल क्लिक करून तुम्हाला जे काही डायमेन्शन्स अप्लाय करायचे आहेत ते डायमेन्शन्स तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यानुसार तुमची जॉमेट्री पण चेंज केली जाईल. मला 12 डिग्री नको आहे, 20 डिग्री पाहिजे. मला 20 डिग्री नको आहे, 40 डिग्री पाहिजे. मी याला डबल क्लिक करतो. मला 56 नको आहे, 60 हवं आहे. इथेही मला 40 हवं आहे. जे पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये इथं डिफाईन करू शकता. एखादी लाईन जर का तुम्ही घेतली असेल आणि त्या लाईनला जर का तुम्हाला अँगल डिफाईन करायचा असेल, ओके, पुन्हा एकदा मी लाईन घेतो, डिलीट, एक लाईन घेतो. मला इथून एक लाईन ड्रॉ केली आहे, इथपर्यंतच हवी आहे. जर बाहेर पडायचं असेल तर आपण 2 वेळा एस्केप बटन प्रेस करू शकतो. डायमेन्शन देताना आपण स्लांट डायमेन्शन आपण डिफाईन करू शकतो. पण जर का मला वाटलं की डायमेन्शन डिफाईन करताना मला या दोघांतलं डेल्टा एक्स मधलं किंवा डेल्टा वायचं डिस्टन्स मला हवं, मी क्लिक करतो, राईट क्लिक करतो, हॉरिझॉन्टल पाहिजे का व्हर्टिकल पाहिजे ते बघा. मी हॉरिझॉन्टल घेतो, म्हणजे 2 पॉईंट मधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्हाला याच्यामध्ये शो केलं. 2 पॉईंट मधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्हाला शो केलं जाईल. तसंच मी याला सिलेक्ट करतो, राईट क्लिक करतो, व्हर्टिकल घेतो, दॅट्स इट. म्हणजेच आता अँगल डिफाईन करायची गरज नाही, अँगल ऑटोमॅटिकली डिफाईन होईल. म्हणजे अशा काही जॉमेट्री तुम्हाला याच्यामध्ये इथं तयार करायला मिळतील. याला सिलेक्ट करतो, डिलीट करतो. फिट ऑल इन, ऑब्जेक्ट फिट केला जाईल, सिंपल. झूम इन झूम आउट केला तर झूम आउट होईल ऑब्जेक्ट, सिंपल. ऑब्जेक्ट ज्यावेळेला तुम्ही सिलेक्ट करताय, किंवा एखादा टूल तुम्ही सिलेक्ट करताय, 2 टूल आता आपण पाहिलेले आहेत. एक म्हणजे रेक्टँगल आणि दुसरा तो म्हणजे ओरिएंटेड रेक्टँगल. तिसरा आहे तो म्हणजे पॅरलोग्राम. पॅरलोग्राम हा ओरिएंटेड रेक्टँगल सारखाच आहे. पॅरलोग्रामवर क्लिक करतो, पहिली साईड किंवा पहिला पॉईंट मी डिफाईन करतो, जिथं पाहिजे तिथं सेकंड पॉईंट डिफाईन करतो आणि जिथं हवं आहे तिथं थर्ड पॉईंट आपण डिफाईन करू शकतो. यालाही ग्रीन करायचं असेल तर आपल्याला इथला आणि इथला अँगल पण द्यावा लागेल. ॲडिशनली मात्र फक्त आतला अँगल द्यावा लागेल एकच, आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याला ग्रीन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टूल आहे तो म्हणजे इलॉंगेटेड होल. इलॉंगेटेड होल काढण्यासाठी तुम्हाला एक पॉईंट डिफाईन करावा लागेल, दुसरा पॉईंट डिफाईन करावा लागेल, सिंपल. आणि पॉईंट ऑन इलॉंगेटेड होल मीन्स त्याची रेडियस तुम्हाला डिफाईन करावी लागेल. रेडियस डिफाईन करताना याला डबल क्लिक करा तरी सुद्धा चालेल, डबल क्लिक करून इथून पण रेडियस बदलला तरी सुद्धा चालेल. हाईट अप्लाय करायची आहे, याची हाईट दिला तरी सुद्धा चालेल. इलॉंगेटेड होल आपण तयार केलेलं आहे, पुन्हा एकदा बघूया. इलॉंगेटेड होल जर काही तयार करताना जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा प्रोसिजर तुमच्या लक्षात नाही आली तर तुम्ही स्टेटस बारवर देखील तुम्ही रीड करू शकता. डिफाईन द सेंटर टू सेंटर डिस्टन्स. मी सेंटर टू सेंटर डिस्टन्स डिफाईन केलं अँड ॲट लास्ट क्लिक टू डिफाईन अ पॉईंट ऑन द इलॉंगेटेड होल. इलॉंगेटेड होलवर एक पॉईंट तुम्ही याच्यावर डिफाईन करा, दॅट्स इट. डिलीट करतो मी पुन्हा एकदा याला डिलीट. इलॉंगेटेड होल नंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे सिलेंड्रिकल इलॉंगेटेड होल. सेंटर टू सेंटर डिस्टन्स डिफाईन करा, मी क्लिक केलाय, सेंटर टू सेंटर मी डिफाईन केलं अँड अगेन पॉईंट ऑन इलॉंगेटेड होल, दॅट्स इट. म्हणजे हे असंही तुम्ही याच्यामध्ये करू शकता.
इलॉंगेटेड होल नंतर पुढे आहे तो म्हणजे की होल प्रोफाईल. की होल प्रोफाईल स्टार्ट पॉईंट डिफाईन करा आणि स्मॉल रेडियस कुठं पाहिजे ते डिफाईन करा. पहिला स्मॉल रेडियस आणि नंतर लार्ज रेडियस. सिंपल. एक की होल प्रोफाईल, एक रेडीमेड प्रोफाईल तुमच्या याच्यामध्ये तयार आहे. की होल प्रोफाईल नंतर पुढे येतो म्हणजे हेक्झागॉन. हेक्झागॉन मी क्लिक करतो, दॅट्स इट. एक हेक्झागॉन इथे तयार आहे. जे काही डायमेन्शन डिफाईन करायचे ते डायमेन्शन तुम्ही डिफाईन करू शकता. हेक्झागॉन नंतर पुढे आहे तो म्हणजे सेंटर्ड रेक्टँगल. म्हणजे जिथं क्लिक कराल तो सेंटर कन्सिडर करून एक रेक्टँगल तयार केला जाईल. फाईन, सिंपल. आणि त्याच्या पुढे आहे तो म्हणजे सेंटर्ड पॅराग्राफ. सेंटर्ड पॅराग्राफ हा या सेंटर्ड रेक्टँगल सारखा नाहीये, म्हणजे आपल्याला सेंटर डिफाईन करावं लागत नाही. तर सेंटर डिफाईन करण्याच्या ऐवजी आपल्याला कमांड काय सांगतेय, सिलेक्ट द फर्स्ट लाईन. एक लाईन सिलेक्ट करा. सिलेक्ट द सेकंड लाईन. एक सेकंड लाईन मी डिफाईन करतो अँड स्पेसिफाय पॉइंट. जिथे पाहिजे तिथे क्लिक करा. जिथे पाहिजे तिथे क्लिक करा. मी जिथे मी क्लिक करेन त्याचा अर्थ असा आहे की आपण एक ही लाईन सिलेक्ट केली होती आणि एक ही लाईन आपण सिलेक्ट केली होती. अशा दोन लाईन सिलेक्ट केल्या होत्या. या दोघांचा इंटरसेक्शन म्हणजे या पॅराग्राफचा सेंटर कन्सिडर केला जाईल आणि दोन्ही लाईन म्हणजे ही लाईन या लाईनला पॅरलल आणि ही लाईन या लाईनला पॅरलल असा एक पॅराग्राफ तयार केला जाईल. म्हणजेच थोडक्यात पॅराग्राफ काढण्यासाठी आपल्याला दोन लाईनची गरज आहे, दोन लाईनची आवश्यकता आहे. त्याशिवाय पॅराग्राफ तयार होणार नाही. तुम्ही एखादी लाईन जरी घेतला, सिंपल, तिरकी जरी तयार केला आणि तुम्ही त्याला डायमेन्शन्स पण देऊ शकता. इथं ऑपरेशन टूलबार मध्ये कॉर्नर आहे, फिलेट तुम्ही अप्लाय करू शकाल या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत. जशी पाहिजे तशी फिलेट देऊ शकता. डबल क्लिक करा, रेडियस बदलायचे, रेडियस पण बदलू शकता. थोडक्यात तुम्ही जॉमेट्री अशा पद्धतीनं तयार करू शकता. प्रोफाईल आणि रेक्टँगल अशा दोन गोष्टी आता आपण लक्षात घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आहे तो म्हणजे सिंपल सर्कल नावाचा टूल. सर्कल क्लिक करा, दॅट्स इट. सर्कल तयार आहे. 3 point circle passing through 3 point, first point, second point and last point. डायमेन्शन द्यायचे असतील तर याला रेडियस किंवा डायमीटर डिफाईन करा. क्लिक करतो, डायमीटर डिफाईन. डबल क्लिक करा, डायमीटर जेवढा पाहिजे तेवढा चेंज करा किंवा इथून पण रेडियस घेतला तर रेडियस अप्लाय. रेडियस मला पाहिजे 20. एक रेडियस पण तुम्ही याच्यामध्ये इथं डिफाईन करू शकता. त्यानंतर पुढे सर्कलचाच आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे सर्कल युजिंग कॉर्डिनेट. कॉर्डिनेटचा वापर करून एक सर्कल तुम्हाला याच्यामध्ये तयार होतो. हॉरिझॉन्टलला सपोज मला -20 हवी आहे. म्हणजेच हा जो काही हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे तिथून तुम्हाला -20 भेटेल आणि व्हर्टिकलला मला पाहिजे 10, की ज्याची रेडियस मला हवी आहे 10. म्हणजे असा एक सर्कल तयार केला जाईल की जिथे सेंटरची कॉर्डिनेट्स -20 10 असेल आणि त्याची रेडियस 10 असेल. असा एक सर्कल इथे तयार केला जाईल. हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासून -20, व्हर्टिकल ऍक्सिसला तो 10 ते डिफाईन केलेला आहे. या लाईनला क्लिक करून ड्रॅग करू शकतो आपण आणि त्याची रेडियस आपल्याला किती होती 10. म्हणजे ते कॉर्डिनेट डिफाईन करूनच आपण एक सर्कल तयार करू शकतो. किंवा जो काही सर्कल तयार केलेला आहे
त्यालाही तुम्ही कॉर्डिनेट्स डिफाईन करू शकताय. एक इथं आणि इथून इथं. म्हणजे असे जरी कॉर्डिनेट डिफाईन केले तरी पण एक सर्कल तुम्हाला याच्यामध्ये इथं अवेलेबल आहे. 3 प्रकारचे सर्कल आपण डिस्कस केलेले आहेत आणि पुढचा आहे तो म्हणजे ट्राय टँजंट. म्हणजे 3 टँजंटचा एक सर्कल तुम्ही याच्यामध्ये इथं तयार करू शकता. ट्राय टँजंट, 3 टँजंट. हा पहिला टँजंट, हा दुसरा टँजंट आणि हा तिसरा टँजंट. असा एक सर्कल की जो सर्कल याला याला आणि याला टँजंट आहे. 2 सर्कलला आणि एका लाईनला टँजंट असणारा एक सर्कल तयार केला जाईल. सर्कलमध्येच पुढचा ऑप्शन येतो म्हणजे आर्कचा. 3 पॉईंट आर्क म्हणजे पासिंग थ्रू 3 पॉईंट. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आणि लास्ट पॉईंट. पासिंग थ्रू 3 पॉईंट. कोणत्याही 3 पॉईंट मधून तो पास होईल असा एक सर्कल तयार केला जातो. त्याच्याच पुढे दुसरा ऑप्शन असा आहे तो म्हणजे 3 पॉईंट आर्क स्टार्टिंग विथ लिमिट. इथं पहिल्या ऑप्शन मध्ये कसं होतं, पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट कंटिन्यू 3 पॉईंट मधून पास होणारा एक सर्कल तयार केला जातो. हा देखील 3 पॉईंट आर्कच आहे. फक्त सगळ्यात पहिला आपल्याला लिमिट डिफाईन करावं लागेल आणि दुसरा पॉईंट नंतर डिफाईन करावा लागेल. जिथून पास होईल तिथून दुसरा पॉईंट आपण नंतर डिफाईन करू शकतो. कुठे? अगेन फर्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट अँड देन डिफाईन थर्ड पॉईंट. सेकंड पॉईंट. जिथं पाहिजे तिथं आपण डिफाईन करू शकतो. आणि त्याच्यापेक्षा पुढचा ऑप्शन याच्यामध्ये तर असा आहे तो म्हणजे आर्क. तो सिंपल आर्क आहे. तो सिंपल आर्क आहे, साधा आर्क आहे. क्लिक करा, क्लिक करा. सिंपल आपण रेडियस डिफाईन करू शकतो. सेंटर डिफाईन करा. कुठून चालू करायचं आहे आणि कुठं बंद करायचं आहे हे तुम्ही याच्यामध्ये तर ठरवू शकता. असा एक साधा एक आर्क याच्यामध्ये तर असा आहे. आर्कचे 3 प्रकार आहेत आणि सर्कलचे एकूण 4 प्रकार याच्यामध्ये आहे. कोणत्याही ऑब्जेक्टला डायमेन्शन द्यायचा प्रयत्न करा. कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, त्याला कन्स्ट्रंट करा आणि त्याला ग्रीन करायचा प्रयत्न करा. काही असेल. त्याच्या पुढचा टूल आहे तो म्हणजे सिंपल स्प्लाइन आहे. स्मूथ लाईन कुठेही तयार होईल अशी एक स्मूथ लाईन तुम्ही याच्यामध्ये तयार करू शकता. बाहेर पडायचं असेल तर 2 वेळा एस्केप बटन प्रेस करावं लागेल. दॅट्स इट. स्प्लाइन मध्ये दुसरा ऑप्शन आहे, आणखीन एक ऑप्शन आहे तो म्हणजे कनेक्ट. कोणत्याही 2 कर्वला कनेक्ट करणारी एक स्प्लाइन तयार केली जाईल. याला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन तुम्ही देऊ शकत नाही. फक्त हे जे काही नोड्स आहेत त्या नोडचे कोऑर्डिनेट्स तुम्ही फक्त स्पेसिफाय करू शकता. तर असे काही सिंपल टूल्स आहेत की जे सिंपल टूल्स तुम्ही याच्यामध्ये इथं वापरू शकाल. ऑब्जेक्ट तयार करा, प्रोफाईल पासून पुढे कनेक्ट पर्यंत, स्प्लाइन पर्यंत आपण डिस्कस केलेले आहे. त्याचबरोबर आपण इथं कन्स्ट्रंट हा एक वापर इथे केलेला आहे. कन्स्ट्रंटचा वापर अशासाठी करा की जिथे तुम्ही ऑब्जेक्टला ग्रीन करू शकाल, फुल्ली कन्स्ट्रंट करू शकाल. सगळ्या पद्धतीचे डायमेन्शन्स तुम्ही थोडक्यात इथून प्रोव्हाइड करू शकाल. रेडियस असेल, डायमीटर असेल, व्हर्टिकल डायमेन्शन असेल, हॉरिझॉन्टल डायमेन्शन असेल, अँगल असेल, कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स तुम्हाला कन्स्ट्रंट्स मधून डिफाईन करता येऊ शकतील. असा एक साधा भाग तुम्हाला याच्यामध्ये इथं सिम्पली अवेलेबल आहे. ठीक आहे. सिंपल हा एक सेशन आपण इथे थांबवूया.